सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. या वर्षीची वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार दिवशी आलेली आहे. तर वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा, कोणत्या शुभ रंगाच्या साड्या परिधान कराव्या, त्याचबरोबर कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाची पूजा करावी, फांदीची पूजा करणे योग्य की वडाची झाडाची पूजा करणं योग्य, गर्भवती महिला असतील त्यांनी काय करावं करू नये, वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करावी की नाही, उपवास कसा करावा, उपवास कधी सोडावा, संपूर्ण माहिती वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर यंदाची वटपौर्णिमा 29 जून 2026 सोमवार दिवशी आलेली आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की सोमवारी वटपौर्णिमा आल्याने आपण डोक्यावरून आंघोळ करावी का, डोकं धुवावं का. तर महिलांनो, तुम्ही डोकं धुवू शकता, पण आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची, ती म्हणजे चमचाभर दूध टाकायचं आहे. तापवलेलं असू द्या किंवा नसू द्या, चमचाभर दूध घ्या आणि तुम्हाला ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही, म्हणून आंघोळीचा हा उपाय सर्व महिलांनी करा. फक्त चमचाभर दूध टाका. बघा, कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही. पौर्णिमा आहे, तुमचा चंद्र मजबूत होईल आणि एकदा का चंद्र मजबूत झाला की मग आपलं मनसुद्धा शांत राहतं, प्रसन्न राहतं. मनाचा कारक आहे चंद्र आणि पौर्णिमेला आणि सोमवारी आलेली आहे पौर्णिमा, म्हणून थोडं का होईना चमचाभर दूध आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मग तुम्ही डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे. छान स्नान करायचं, देवांची पूजा वगैरे करा. प्रथम देवघरात देवांची पूजा करा आणि मगच आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. आता बऱ्याच महिलांना वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करता येत नाही. मग बऱ्याच ठिकाणी फांदीची पूजा केली जाते. तर महिलांनो, तुम्ही फांदीची पूजा करू शकता. तुम्ही बाजारातून विकत फांदी आणू शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता. आता नाहीच जमलं झाडाखाली जाणं, मग काय पूजा थांबवायची का, तर अजिबात नाही. तुम्ही फांदी विकत आणलेली असेल, चुकून सुद्धा फांद्या तुम्ही तोडू नका. विकत तुम्ही पैसे देऊन फांदी आणू शकता आणि ती फांदी कुठं लावायची, तर एखादं माती असेल, एखाद्या कुंडीत मातीत ती लावून द्यायची फांदी आणि मग झाडाची पूजा करतो आहे अशा मनाने आपण त्या फांदीची पूजा करायची आहे. म्हणजे कुठलेही दोष तुम्हाला लागणार नाही की तुम्ही फांदीची पूजा करत आहात. ज्यांना जमत असेल त्यांनी अवश्य झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. अगदी नाही जमलं तर म्हणते की तुम्ही फांदीची पूजा करू शकता. आता गर्भवती महिला असतील तर त्यांनी यावर्षी तुम्ही उपवास वगैरे नाही केला, लांबून वडाच्या झाडाला नमस्कार करून घ्यायचा आहे. कारण तुमच्या गर्भात मुलगा आहे किंवा मुलगी तुम्हाला माहीत नाही. मग तुम्ही वडाला फेऱ्या मारत आहात तर तुमची मुलगीसुद्धा तुमच्या पोटात गर्भात जे बाळ वाढत आहे ते आपल्याला माहीत नसतं की कन्या रत्न आहे की मुलगा आहे. मग तुम्ही जेव्हा झाडाला फेऱ्या माराल, झाडाची पूजा कराल, तर त्या कन्येकडून सुद्धा पूजा होत आहे. असं करू नका. तुम्ही फक्त लांबून वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. जे पण नेलेलं असेल वडाच्या झाडाखाली नुसतं ठेवून द्या, फक्त प्रदक्षिणा घालू नका. वडाला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करू शकता तुम्ही. फक्त वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर कुणी तुमच्या ओटीत काही दिलं तर घेऊ नका आणि तुम्ही पण कुणाची ओटी भरण्याची चूक करू नका. कारण देवी आईनेच तुमची प्रत्यक्षात ओटी भरलेली आहे. तुम्ही गर्भवती आहात, 2 जीवांचे आहात तुम्ही, म्हणून तुम्ही फक्त वडाच्या झाडाखाली तुम्हाला जी पूजा करायची तुम्ही करू शकता. फक्त प्रदक्षिणा घालण्याची चूक करू नका आणि तुम्ही कोणाकडनं ओटी घेऊ पण नका आणि कुणाची ओटी भरू पण नका. बाकी तुम्ही नेहमी नित्यनियमाने जशी देवपूजा करतात, वडाची पूजा करता, अगदी तशा पद्धतीने करू शकता. उपवास नाही केला तुम्ही तरीही चालेल. फक्त वडाला नमस्कार करून या. त्यानंतर तुम्ही जेवलात वगैरे, तुम्ही जे जेवण केलेलं असेल तो नैवेद्य दाखवा देवांना आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता.
आता वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा? तर महिलांनो, तुम्ही जसा पारंपरिकरित्या उपवास करता, काही महिला काय करतात, दिवस रात्र उपवास करता आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. मग तुम्ही फळं खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता, तुम्ही जे फलाहार घेऊ शकता ते नक्की घ्या आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता. काही महिला फक्त वडाची पूजा करून येतात, सकाळी दुपारपर्यंत वडाची पूजा करून येतात आणि मग घरी पूर्णावरणाचा नैवेद्य बनवतात, देवांना नैवेद्य दाखवता आणि मग सहकुटुंब सहपरिवार बसून छान असं भोजन केलं जातं. तर तुमच्या घरात जशी परंपरा आहे, अगदी कोणी सांगतंय मग तुम्ही दिवस रात्र उपवास करत आहात, मुळीच नाही. तुम्ही जसा दरवर्षी प्रमाणे उपवास करतात अगदी तशाच पद्धतीने करायचं आहे. त्यात कुठलाही बदल करू नका. तुम्ही आधीपासून जर पूर्ण दिवस रात्र उपवास करत असाल तर तशाच पद्धतीने करा. तुम्ही जर फक्त वडाची पूजन करून येऊस्तोवर उपवास करता, तुम्ही फक्त वडाचं पूजन करून आल्यानंतर जो नैवेद्य बनवलेला आहे देवांना दाखवा. एखादा गाईला घास देता आला नैवेद्य, पुरणाची पोळी खाऊ घाला, ताजी चपाती तूप गूळ लावून खाला. सवाष्ण आहे गाय गोमाता, 33 कोटी देवी देवता वास करता तिच्या पोटामध्ये. तिच्या पोटाला हात लावा, तिला नैवेद्य खाऊ घाला, तिला हळदी कुंकू लावा आणि मग आपण उपवास सोडायचा आहे. वटपौर्णिमा म्हणजे बघा, सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे. त्यावेळी सावित्रीने वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची पूजा करत असतो. वड हे देवतुल्य असे झाड आहे. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचे स्थान असते. मुळाशी श्री ब्रह्मदेवता वास करता, पानांमध्ये श्री विष्णू देवता वास करता आणि टोकाशी शिवजींचा वास असतो. म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन केल्याने तिन्ही त्रिदेवांचे पूजन केल्याचे फळ आपणास मिळते. बघा किती सुंदर, त्रिदेवांचे पूजन केल्याचे आपणास फळ मिळते जेव्हा आपण वडाचे पूजन करत असतो. तर पूजेला कोणते साहित्य लागते अगदी थोडक्यात सांगते. 2 हिरव्या बांगड्या लागतील तुम्हाला, शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू या सर्व वस्तू एका ताटात आपल्याला नीट घ्यायच्या आहे. नीट ठेवून घ्या. तुम्ही घरी पूजा करा किंवा तुमच्या घराजवळ जे वडाचं झाड असेल देवळात वगैरे तिथं जाऊन आपण पूजा करताना ते ताट छान असं झाकून घेऊन जायचं आहे. प्रथम सुपारीच्या गणपतीची, तिथं गेल्यानंतर प्रथम सुपारीची गणपती मांडून घ्यायचा आहे. सुपारीचा 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावर 1 रुपयाचं नाणं, सुपारी मांडून घ्यायची आणि प्रथम गणपतीची पूजा करायची आहे. वडाखाली आपण हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. नंतर सूत गुंडाळलेल्या म्हणजे सौभाग्य अलंकार असलेल्या पुडीची, तुम्हाला बाजारात पुडी, पूजेची पुडी, त्यात सर्व काही असतं. बांगड्या असते, गळसरी असतं, हळदी कुंकू, काही बदाम खारीक, सर्व म्हणजे पूजेची तुम्हाला पुडी वगैरे मिळून जाईल पूजेच्या दुकानात. ती पुडी ठेवायची आहे वडाच्या झाडाखाली. त्या पुडीची सुद्धा पूजा करायची आहे. म्हणजे आपण याचा अर्थ असा होतो की सावित्री मातेला आपण सर्व सौभाग्य अलंकार अर्पण केलेले आहे. त्या पुडीची पूजा करायची आहे. वटपौर्णिमेची आरती म्हणायची आहे. वडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना 7 वेळा सूत धागा गुंडाळायचा आहे आणि उरलेली सुताची गुंडी, महिलांनो काही महिला चूक करतात, उरलेली सुताची गुंडी तोडून घेतात. असं करू नका. तिथंच तुम्हाला खोचून द्यायची आहे आणि तुम्ही जेव्हा आपण वडाची पूजा करायला जाल 7 फेरे मारल्यावर सुताची गुंडी तोडू नका आणि कुणाला देण्याची चूक तर अजिबात करू नका. प्रत्येक महिलेने आपल्या पूजेचं ताट नीट तयार करावं आणि मग वडाच्या झाडाखाली जायचं आहे. कुणाकडंच काहीच वस्तू मागू नका. आता आंबे वगैरे मागितले तुम्ही, गहू वगैरे मागितले, ठीक आहे, पण सुताची गुंडी अजिबात कुणाला देऊ पण नका आणि घेऊ पण नका. या गोष्टींची काळजी सर्व माझ्या महिलांनी जरूर करायची आहे. तुम्हाला कोणी सुताची गुंडी देत असेल अजिबात घेऊ नका आणि तुम्ही सुद्धा कुणाला देऊ नका आणि तोडायची चूक तर अजिबात करू
करू नका. 7 प्रदक्षिणा 7 वेळा सूत गुंडाळल्यानंतर तो सूत तिथंच खोचून द्यायचा आहे, तोडायचा नाही. वडापुढे नमस्कार करावा. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून सर्व महिलांनी प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी उपवास जरूर करावा. 4 दिवस असतील. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करायचा आहे आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांती प्रार्थना करायची आहे. पूजा तुम्ही करू नका. गरोदर महिलांनी उपवास करू नये. फक्त हात जोडून प्रार्थना करा. तुम्ही हळदी कुंकू वाहू शकता. मी तुम्हाला सांगितलं गरोदर महिलांनी कशा पद्धतीने पूजा करायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनोभावे आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेला. तर वटपौर्णिमेला कोणत्या शुभ मुहूर्तावर आपण वडाची पूजा करायची आहे? प्रथम मी तुम्हाला राहू काळ कोणत्या वेळात आणि काळात आहे सांगून देते. या वेळात, या काळात चुकून सुद्धा वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करू नका. घरी जरी फांदीची पूजा करत असाल, महिलांनो, जरी तुम्हाला ऑफिस आहे तरी पण राहू काळात पूजा करू नका. हा 2 तासाचा राहू काळ टळून जाऊ द्यायचा आहे. तर 29 जून 2026 सोमवार दिवशी सकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत असा हा 2 तासाचा राहू काळ असणार आहे. चुकून सुद्धा या वेळात, या काळात, राहू काळात पूजा करू नका. तुम्ही जर राहू काळ मानतात तर जरूर हा 2 तासाचा राहू काळ टळून जाऊ द्यायचा आहे. तर सकाळी 7 ते 9 हा राहू काळ असणार आहे. या वेळात, या काळात चुकून सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू नये. वटपौर्णिमेला सकाळी 9 ते दुपारी 12:20 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. वटपौर्णिमेचा वडाच्या झाडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 29 जून 2026 सोमवार दिवशी सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12:20 अत्यंत शुभ मुहूर्त आहे. आता झालाच जरासा उशीर महिलांनो, तर संपूर्ण दिवसभर तुम्ही पूजा करू शकता, पण संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंतच पूजा करा. ऐन संध्याकाळी दिवे लागणीला वगैरे पूजा करत बसू नका. थोडा उशीर झाला माझ्या महिलांना, लहान लेकरं, घर वगैरे सांभाळून काही गोष्टींना होत असेल तुम्हाला उशीर, तरी पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण पूजा करून घ्यायची आहे. फक्त सकाळी 7 ते 9 हा राहू काळ टळून जाऊ द्या. बाकी संपूर्ण दिवस हा वटपौर्णिमेचा शुभच आहे. तुम्ही केव्हाही दिवसभरात पूजा करू शकता. अत्यंत शुभ मुहूर्तात पूजा करायची असेल तुम्हाला तर सकाळी 9 वाजेपासून दुपारी 12:20 हा अत्यंत वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे. काही कारणास्तव झालाच तुम्हाला उशीर तर मग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तावर तुम्ही पूजा करू शकता. आणि जास्त वेळ करू नका, म्हणजे दिवे लागणीला वगैरे कुठल्याच झाडाला हात लावू नये आणि वडाच्या झाडाला तर मुळीच हात लावू नये. म्हणून तुम्ही संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. आता वटपौर्णिमेला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या? तर स्त्रियांनी वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी परिधान करा. सुख सौभाग्याचे प्रतीक आहे हिरवा रंग. हिरवा रंग हा देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे, म्हणून या दिवशी हिरवा रंग परिधान करा. त्याचबरोबर लाल, पिवळा, हळदी कुंकवाचा रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पांचा प्रिय रंग आहे, म्हणून हळदी कुंकवाचा रंग परिधान करा. लाल, पिवळा, तुम्ही ऑरेंज रंग, केशरी रंग परिधान करू शकता. उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. या दिवशी आवर्जून ऑरेंज रंग परिधान करू शकता. गुलाबी, जांभळा हाही रंग प्रेमाचे प्रतीक आहे, म्हणून हा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर मोरपिशी, निळा, जांभळा तुम्ही या रंगाचे वस्त्र नेसून परिधान करून साड्या वडाची पूजा करू शकता. चुकून सुद्धा काळा रंग असेल, संपूर्ण पांढरा असेल किंवा साडीला काळ्या रंगाची बॉर्डर असेल, तुम्ही जर मानतात महिलांनो डार्क निळ्या रंगाचा जो काळपट दिसत असेल अशा साड्या चुकून सुद्धा परिधान करू नका. तुम्ही जर मानतात या गोष्टी तर आवर्जून माना.
छान छान रंग असतात. वर्षातून एकदाच आपण हा सुख सौभाग्याचा सण साजरा करतो. जशी हरतालिका साजरी करतो तसंच आपण वटपौर्णिमेचा सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करतो. मग हा सण आपण छान रंगाच्या साड्या नेसून जर साजरा केला तर मनाला पण आनंद मिळतो आणि जी पूजा करतो आपण त्याचं संपूर्ण फळ आपल्या पदरात मिळत असतं. त्याचबरोबर बांगड्या घालताना हिरव्या चांगल्या नवीन बांगड्या भरल्या तुम्ही महिलांनो तर अतिशय उत्तम. 4 दिवसात घातलेल्या सुतकात वगैरे घातलेल्या बांगड्या असतील काढून टाका. नवीन हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहे आणि जिथं तुम्ही पूजा करायला जाल तिथं एक महिला मिळो, सवाशीण स्त्री, तिची तुम्ही ओटी भरू शकता. खणा नारळाची भरा किंवा फक्त आंबा, गहू, एखाद्या वडाच्या पानावर, वडाचं पान नाही भेटलं रुमालात वगैरे सुद्धा तुम्ही पानं तोडायची नाही, आपल्याला गळून पडलेली असेल ते तुम्ही घेतलं तर चालेल किंवा एखाद्या कागदात वगैरे सुद्धा तुम्ही ओटी देऊ शकता. आंबा, गहू अशा पद्धतीने एखाद्या सवाशीण स्त्रीची ओटी आवर्जून भरा. तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात ना, अगदी तशाच पद्धतीने साजरी करायची आहे. महिलांनी वडाची पूजा करण्या अगोदर महिलांनो देवघरात देवांची पूजा करा, अभिषेक करा देवांना. छान अशी पूजा करून देवी आईला, तुमची कुलदेवी असेल माता लक्ष्मी, तिला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. एक आंब्याची ओटी प्रथम आपल्या देवघरात आपल्या कुलदेवी समोर माता लक्ष्मी समोर अर्पण करायची आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पंचोपचार देवी आईची प्रथम पूजा करा. एक अखंड दिवा आपल्या देवघरात चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर दुसरी ओटी म्हणजे ती आपल्या तुळशी मातेची भरायची आहे. तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत थोडेसे मूठभर गहू घ्या, एक आंबा ठेवा, हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीची पूजा करा. ती ओटी अर्पण करायची आहे. छान अशी तयारी करा, जेवढं छान सजता येईल तुम्हाला. बघा वर्षातले हे 2 दिवस असतात, आपण छान असं साज शृंगार करत असतो. छान साज शृंगार करा, नथ घाला, चांगल्या छान रंगाची शुभ रंगाची साडी घाला, बांगड्या घाला. जेवढं साज शृंगार करता येईल छान तयार होऊन अगदी शांततेत आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायला जायचं आहे. पण प्रथम आपल्या देवी आईची देवघरात ओटी भरा, आपल्या तुळशी मातेची ओटी भरा. नंतर ते आंबे तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता, लेकरांना देऊ शकता. जे तुळशीत किंवा देवघरात जे गहू ठेवलेले असतील ते तुम्ही तुमच्या डब्यात सुद्धा टाकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाची छान पूजा करायची आहे. देवघरात एक दिवा चालूच ठेवायचा आहे. वटपौर्णिमेला गाय दिसली तर गाईला नैवेद्य जरूर खाऊ घाला. नाहीच काही मिळालं तर मूठभर गहू तरी तिला आवर्जून खाऊ घाला. यामुळे पतिदेव मुलांवर कुठलंच संकट कधीच फिरकणार नाही. म्हणून गोमातेची सेवा आवर्जून करायची आहे महिलांनो. वटपौर्णिमेची थोडक्यात कथा सांगते. सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व 3 दिवस तिने उपवास सुरू केले. तो लाकडे फुले फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते. सत्यवानाने सर्व फळे गोळा केली. वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला. नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला. डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरुष येताना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राणहरण करण्याकरिता टाकले. हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. हे पाहून यमराज म्हणाले, सावित्री, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतिसेवेवर मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले अशी ही कथा आहे. बघा किती सुंदर कथा आहे ही.
तर वटपौर्णिमा 2026 कशी साजरी करावी, उपवास, पूजा वगैरे शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेली आहे. महिलांनो, फक्त काळा, पांढरा, डार्क निळा किंवा फाटलेले, तुटलेले, 4 दिवसात वापरलेले वगैरे वस्त्र नेसू नका. या दिवशी छान छान शुभ रंग मी तुम्हाला सांगितले. छान शुभ रंगाच्या साड्या नेसून आपण छान पूजा करायची आहे.